पोरा दर जेवण. आई असं कसं जेवण आहे, मला नाही जेवायचं. आई हे जेवण मी खातो तुमच्या खुशीसाठी. पोरा एवढं दूध तरी आणून दिलं मला. आई मी लय बिजी आहे, मी नाही आणत दूध. आई आई त्याला नका म्हणू, बिजी तर मी पण आहे, पण मी देतो तुम्हाला आणून. द्या इकडं, तुमच्या खुशीसाठी आणतो. आई कमीत कमी टाळ्यावर तरी चांगला दूध जाय ना. आई तू उठायच्या आधी मी सगळं झाडून घेतलंय. माझ्याकडे टाइम नाही असे कामं करायला. आई मी दररोज लवकर येईन घरी काम करायला. आणि आई मग आपल्या रूम मध्ये येताना दरवाजा वाजून यायचं. आई माझ्या रूम मध्ये येताना कधी दररोजाने वाजायचा, तसंच यायचं. येस 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 आई मी जिथं फॉर्म भरला होता का तिथं मला नोकरी लागली. वा पांडुरंगा. पोरा तुला माहिती आहे का नोकरी कशामुळे लागली? जे मुलगा आईला खुश ठेवतो ना ते मुलगा कधी आनंदात राहतो. देव कधीच कोणाचं वाईट करीत नसतं. पोरा त्या फार्मचं काय झालं? नाही लागली मला नोकरी. तू आपलं डोकं न खवा आता. हे काय बोलालोय तुम्ही असं आईला? हे तुमच्या अशा वागण्यामुळेच आयुष्यामध्ये तुम्ही कधीच सुधारणार नाही. आणि मला बघा, मी आईची प्रत्येक गोष्ट ऐकतो. आईसोबत मी चांगला राहतो आणि हमेशा तिला खुश ठेवतो. आणि मी आयुष्यामध्ये कधीच मागं नाही राहणार, मग कधी पण चांगलंच होणार. आणि तुम्ही आयुष्यामध्ये कधी बी मागच राहणार. आणि हा देव पण चांगल्याची साथ देतो जो आईला खुश ठेवतो.